नमस्कार परब साहेब. सगळे अल्टिमेट तुमचे झाले असतील तर आज निलंबनाची चौकशी करताय. नेमकं केलं होतं निलंबन कशासाठी? संपात आहेत, दुखवट्यात आहेत म्हणून ना? मग चौकशीमध्ये काय तुम्हाला निष्पन्न होणार आहे? तुम्ही कितीही प्रयत्न केलात तरी हा कर्मचारी जागेवरच ठाम आहे. आम्ही अल्टिमेट तुम्हाला कुठलेच दिले नाही. तुम्हाला फक्त एकच मागणी करतोय, शासनात विलिनीकरण करून घ्या. तोपर्यंत तुम्ही किती अस्त्र काढलात बाहेर, किती शस्त्र बाहेर काढलात, किती प्रयत्न करत आहात, अजूनही तुम्ही प्रयत्न करत आहात, तुमचे प्रयत्न सर्व निष्फळ ठरणार आहेत. तुम्ही संघटना पाळण्याचा किंवा संघटना बाळगण्याचा आता प्रयत्न करू नका, कारण आम्ही संघटनेला दूर सारलेलो आहेत. त्यासाठी शासनात विलिनीकरण करण्यासाठी मुख्यमंत्री साहेबांना स्पष्ट सांगा, किंवा मुख्यमंत्री साहेब कुठे हरवलेत ते तरी आम्हाला सांगा. आम्ही शोध घेऊ त्यांचा. तुम्ही जी पगारवाढ 41% केलात म्हणतात ना, ते 41% पगारीचा जो अमाऊंट येईल तेवढं शोध कार्यामध्ये आम्ही वापरू. मुख्यमंत्र्यांना शोधून काढू. मुख्यमंत्री कुठे हरवलेत का? कारण अजून मुख्यमंत्री बाहेर नाहीत. STचे 50 कर्मचारी गेलेत, अजूनही जात आहेत. मग मुख्यमंत्री साहेब काय करत आहेत नेमकं? तुम्हाला परस्पर भेटत आहेत, तुम्ही त्यांच्याशी चर्चा करताय म्हणून सांगताय. मग मुख्यमंत्री साहेब समोर काय येत नाहीत? प्रत्येक वेळेला तुम्ही चर्चा करून ह्या निर्णय घेऊ, तो घेऊ, मेस्मालो हे लो, ते चालूच आहे तुमचं. चालू द्या, आम्ही तुम्हाला काहीच म्हणत नाही. आम्ही आमच्या निर्णयावरती ठाम आहोत. शासनात विलिनीकरण झाल्याशिवाय मागं हटणार नाही, हे पक्क ध्यानात ठेवा. आता सगळ्यात महत्त्वाचं, जे संघटना तुम्ही जवळ घेऊन 28 संघटनेचे घेताय, हे घेताय, आम्ही त्या संघटनेला जवळ केलंच नाही. आणि संदीप शिंदे साहेब ताटे हरवलेत का? हनुमंत ताटे साहेब कुठं हरवलेत का? अजून त्याचा काळवंडलेला चेहरा आम्हाला बघायला भेटलेला नाही. ते कधी येतील समोर? आणि तुम्हाला कोणी सांगितलं शासनासोबत चर्चा करायला? सांगितले का तुमच्या कर्मचाऱ्यांनी? जे तुमचे बँकेचे संचालक आहेत ना, ते तेवढे कामावरती आहेत आणि ते राहणारच. आम्ही नाही तुमचे कर्मचारी, आम्ही नाही तुमचे सभासद, हे पक्क ध्यानात ठेवा. आणि इथून पुढं मान्यता गेली, संघटना राहिली न राहिली, या गोष्टी गौण आहेत आमच्यासाठी. इथून पुढं फक्त लक्षात ठेवा, संघटना विरहित आंदोलन कायम राहील. आणि जोपर्यंत कर्मचाऱ्यांची मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत संदीप शिंदे, हनुमंत ताटे, तिगोटे, रेडकर ही नावं आम्ही वगळलेली आहेत. यांचा आणि आमचा काहीच अर्थार्थी संबंध ठेवलेला नाही. डिसेंबर चालू आहे, जानेवारीमध्ये तुम्ही तुमची जी जागा कमतरता भरून काढायचा प्रयत्न करता ना, ती आम्हाला मान्य नाही. तुम्हाला जर कर्मचाऱ्यांचा, सभासदांचा, संघटनेचा जर कळवळा असेल ना, आझाद मैदानावर या, तिथं बसा, तिथं बसून सरकारसोबत चर्चा करा. ते गोष्ट आम्हाला मान्य होईल. गुप्त जागेमध्ये बैठका घेताय, कुणाला विचारताय तुम्ही बैठका घेताना? तुमच्या सभासदाला तर तुम्ही विचारलात का? तुमचा कामगार संघटनेचा, तुमचा सेना संघटनेचा, तुमचा कासराईब संघटनेचा प्रत्येक सभासद आता कर्मचारी झालेला, हे लक्षात ठेवा, कायम डोक्यात ठेवा. आणि परब साहेब, आपण आता सगळे अस्त्र वापरून झालेलं आहे. शेवटी कोर्ट जे माननीय न्यायालय निकाल देईल तो आम्हालाही मान्य आहे, तुम्हालाही आहे. फक्त समितीला फितवू नका. जे आमचे बांडगुळ संघटना तुमच्या मागं लागून फितत आहेत ना, तसं त्या समितीला फितवण्याचा प्रयत्न करू नका. जरी समिती फुटली किंवा फितली किंवा तुमच्या म्हणण्यानुसार म्हणणं मांडली तरी आम्हाला मान्य राहणार नाही. तुम्ही गिरणी कामगार होण्याची धमकी दाखवू नका. काही न्यूज चॅनेलला खरेदी करून तुम्ही आमचं म्हणणं फोडू शकत नाही किंवा आमचं म्हणणं मांडण्यास नकार देऊ शकत नाही, हे पण लक्षात ठेवा. कारण गिरणी कामगार ज्या वेळेस होता त्यावेळेसची परिस्थिती वेगळी होती आणि आजची परिस्थिती वेगळी आहे.
कारण आज आम्ही तुम्हाला खुर्चीवर बसवलेलं आहे, त्यावेळेस तुम्ही स्वतःहून बसलेले होतात. त्यासाठी लक्षात ठेवा, अजूनही वेळ गेली नाही आणि वेळ कोणालाच परत ही वेळ येऊ देत नाही. संधीचं सोनं आहे तुमच्याकडं आणि फट मन एस टी कर्मचाऱ्यांना शासनात विलिनीकरण केलं म्हणून सांगा. अहो काय साधं सोपं आहे. भ्रष्टाचाराचा विषय म्हणता तुम्ही, भ्रष्टाचार करत नाही मला मान्य आहे, पण भ्रष्टाचार कसा होता आहे मी तुम्हाला सांगू. ज्यावेळेस एखादी नवीन 4 व्हीलर 4 चाकी गाडी खरेदी करतो ना एखादा माणूस, एखादा मालक, त्यावेळेस त्याच्या गाडीच्या आरशा पुढं जो ग्लास असतो ना त्याच्या पुढं 2 वायपर असतात. आणि मी गेल्या 30-40 वर्षामध्ये एस टीला फक्त एकच वायपर बघतोय, दुसरं वायपर कागदावरच फिरतंय काय की वाटतंय. त्यासाठी हितून तुमच्या लेवलपर्यंतचा अभ्यास सर्वांनी केलेला आहे. त्यासाठी आता आडेल तट्टाची भूमिका कडला सोडा, हट्टवादी भूमिका कडला सोडा आणि योग्य मार्गानं, लोकशाही मार्गानं, जसा तुमच्या परिवहन खात्यातल्या RTO खात्याला पगार आहे तसा पगार, तशा सवलती एस टी कर्मचाऱ्यांना देऊ. एस टी शासनामध्ये स्वाभिमानानं घ्या, अभिमानामध्ये घ्या. तुमचा भविष्यात खूप चांगला प्रचार प्रसार आणि एक सामाजिक व्यक्तिमत्व चांगलं उभारून येईल. बस एवढीच विनंती आहे तुम्हाला.